1 लिटर दुधापासून 1 किलो रबडी बनते। अशी रबडी तुम्ही नक्की करून बघा आणि रबडी कशी झाली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आपण रबडी बनवण्यासाठी मोठ्या पातेल्याचा उपयोग केलेला आहे, कारण दूध उकळी आल्यानंतर पातेल्यातून बाहेर पडायला नको म्हणून आपण मोठे पातेले थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि तूप या पातेल्याला पूर्ण लावून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपण जर पातेल्याला तूप लावलं नाही तर ते दूध या खाली चिपकेल आणि याचा वेगळा वास येईल आणि याने या रबडीची टेस्ट सुद्धा वाढेल। आपण असं तूप लावून घेतल्याने तुम्ही तूप न लावता यामध्ये पाणी सुद्धा टाकून घेऊ शकता आणि नंतर दूध टाकू शकता। आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध फुल फॅट दूध आहे। यामध्ये छोटी अर्धी वाटी हे दूध पावडर आहे, हे आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे आपल्याला। गॅस बंदच आहे, गॅस बंदच करून आपल्याला चांगलं फिरून घ्यायचं आहे। पावडर दुधामध्ये टाकल्यामुळे ही क्रीमी बनतं आणि याचा टेस्ट पण खूप छान येते रबडीमध्ये आणि लवकर घट्टसर व्हायला मदत होते। मिल्क पावडर दुधामध्ये छान प्रकारे मिक्स झालेली आहे। आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि हे दुधाला छान मोठ्या गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला आणि दुसरी तयारी करून घेऊया आणि दुधाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे। रबडीमध्ये टाकण्यासाठी 4 ब्रेड घेतलेले आहे। तुमच्याकडे जर मोठे ब्रेड असतील तर 2च ब्रेड घ्यायचे आहेत आणि या ब्रेडचे सर्व कड्या कापून मी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। ब्रेडचा चुरा करून घेईपर्यंत दुधालाही छान 3 ते 4 मिनिट शिजलेला आहे दूध। आता या दुधामध्ये आपण हा ब्रेडचा चुरा टाकून घेणार आहे सर्व आणि चांगलं आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे आणि कोणाला माहित सुद्धा पडणार नाही की यामध्ये आपण ब्रेडचा उपयोग केलेला आहे म्हणून। ब्रेडचा चुरा टाकल्यानंतर मोठ्या गॅसवर आपल्याला 3 ते 4 मिनिट चांगली रबडी शिजून घ्यायची आहे आणि ब्रेड टाकल्याने याचा स्वाद खूप छान येतो आणि कोणाला माहित सुद्धा पडणार नाही की ही इन्स्टंट रबडी बनवलेली आहे ब्रेड टाकून म्हणून। हाय टू मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट रबडी चांगली शिजवून घेतलेली आहे। जास्त रबडी शिजवून घ्यायची नाही आपल्याला, जास्त जर शिजवली तर खूप घट्टसरपणा येते आणि ही थंड झाल्यानंतर तशीही खूप घट्ट होते रबडी। पोहे खाण्याच्या चम्मचनी 6 चम्मच मी साखर घेतलेली आहे आणि आपण यामध्ये दूध पावडर टाकलेली आहे। जर तुम्ही दूध पावडर टाकत नसाल तर तुम्ही यामध्ये 8 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे आणि हे चांगलं फिरवणार आहे मी। 2 चम्मच आता बदाम टाकून घेणार आहे यामध्ये मी। 2 चम्मच चारोळी टाकून घेणार आहे। 2 चम्मच पिस्त्याचे काप आहेत आणि 2 चम्मच काजूचे काप आहेत। ह्या केसरच्या पाकळ्या आहेत। मी गरम पाण्यामध्ये केसर 2 तासापूर्वी मुरत घातलेलं होतं, केसर टाकून घेणार आहे यामध्ये। विलायची पूड आहे 1 चम्मच विलायची पूड किंवा केवडा इसेन्स सुद्धा टाकून घेऊ शकता, पण मला यामध्ये व्हॅनिला इसेन्सचा स्वाद खूप आवडतो। रबडी छान मंद आचेवर शिजत आहे बघा। रबडी आपली जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही। ही रबडी आपण फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर घट्टसर रबडी जशी असते तशीच बनणार आहे आणि तुमच्याकडे जर पाहुणे आले आणि 10 मिनिटांमध्ये काय लवकर झटपट बनवायचं असेल तर तुम्ही अशी रबडी बनवू शकता आणि तुम्ही नक्की बनवून बघा अशा प्रकारची रबडी। आता ही आपण रबडी थंड व्हायला ठेवणार आहे। रबडीमध्ये जास्त पदार्थाची गरज नाही आणि घरच्या साहित्यामधून रबडी तयार होते आणि स्वाद जास्त असा जर पदार्थ बनवायचा असेल तर रबडी हा अतिशय उत्तम असा पदार्थ बनून तयार होतो।